ओके, मगाशी आपण एक पार्ट बघितला, द रेडियन इज डिफाइंड इंडिपेंडेंट ऑफ रेडियस ऑफ सर्कल. थोडासा हा जो पार्ट आहे ना तो तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटेल. सो मी सांगते की नक्की आपली गफलत, जी बेसिक कन्सेप्ट आपण कुठे चुकतो आणि ते कसं इथे रिलेटेड आहे तो पार्ट सांगते. आपल्याला रेडियनच्या बाबतीत ही गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा. S is equal to r theta where theta must be in radian. ओके, सो जर मी असं घेतलं थीटा इज इक्वल टू मला काय एस अपॉन आर. सो कोणीही असं म्हणू शकतो की थीटा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर. मग इंडिपेंडेंट कसा? क्वेश्चन काढला का? ह्या रिलेशन नुसार आपण काय सांगू शकतो? थीटा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर हे आपण सांगू शकतो. ओके, पण मग इंडिपेंडेंट कसा? लास्ट टाइम आपण बघितलं तेव्हा आपण काय थेरम प्रूव्ह केलाय? द रेडियन इज सो डिफाइंड इंडिपेंडेंट ऑफ रेडियस ऑफ सर्कल. मग इथे आपल्याला मात्र उलटी गोष्ट मिळते. तर बेसिकली इम्पॉर्टंट पार्ट, तर हे अझम्पशन आपलं चुकीचं आहे. ते कसं ते सांगते. तुम्ही म्हणाल इथे मॅडम दिसते ना इन्व्हर्सली प्रपोर्शनल, मग चुकीचं कसं? तर त्याचं रिझन हे आहे, त्या केससाठी असं आपण म्हणजे ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. सपोज तुमचं एक असं रिलेशन आहे ए इज इक्वल टू सी डी. जस्ट ए सी डी अशा आर्बिटरी कन्सेप्ट आहेत, त्याला काय फिजिकल मिनिंग नाही. तर तुम्ही एक असं लिहू शकता सी इज इक्वल टू ए अपॉन डी. सी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डी. असं तुम्ही कधी लिहू शकता? जेव्हा ए कॉन्स्टंट असेल तेव्हा. बऱ्याच गोष्टीत आपण ही गोष्ट विसरतो. ही गोष्ट यात महत्वाची. ए जेव्हा कॉन्स्टंट असेल त्याच केसमध्ये तुम्ही असं लिहू शकता की सी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डी. इथे बघूया, आताच ही गोष्ट आपण इथे हे असं थीटा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर असं आपण कधी लिहू शकतो? जेव्हा एस कॉन्स्टंट असेल तर. हे बघण्यासाठी आपण एक सर्कल कन्सिडर करूया. हे तुमचं सर्कल आहे, हा ओ ए आहे, ह्याची रेडियस आर आहे, ही तुमची आर्क लेंथ. आपण आता S1 असं म्हणूया आणि ह्याला R1 म्हणूया. ओके, त्यानंतर मी एक सेकंड सर्कल ड्रॉ केलाय सेम सेंटर असलेला आणि ह्याची रेडियस मी काय म्हणते R2 आहे. ठीक आहे, आणि ह्याची रेडियस मी काय म्हणते, ह्याची आर्क लेंथ मी काय म्हणते, सॉरी हा तुमचा बेसिकली S1 येणार आर्क लेंथ असल्यामुळे. हो, तुम्हाला ही चूक लक्षात आली असेल. जर आली ह्याचा अर्थ तुम्ही अटेंटिव्हली ऐकताय. ही तुमची आर्क लेंथ काय येणार? S2 येणार. ओके, सो इथे आपण ह्याला नाव देऊया बी म्हणूया, प्लस सी म्हणूया, ह्याला डी म्हणूया. टू द स्केल नाहीये पण जनरल बघू शकता हा जो सर्कल होता त्याचा हा डबल आहे. सो आपण दोन्हीकडे S इज इक्वल टू आर थिटा हा फॉर्म्युला वापरूया. पहिल्या सर्कलसाठी कसं येणार? S इज इक्वल टू R1 थीटा 1. ओके, सो थीटा 1 इज इक्वल टू S1 अपॉन R1 येणार. ठीक आहे, आणि सेकंड सर्कल साठी बघा रिलेशन कसं येणार? S2 इज इक्वल टू R2 इंटू थीटा 2. जर तुम्ही R1 इथे तुम्ही असं लिहू शकता R2 इज ट्वाइस ऑफ R1. ओके, जर तुम्ही R1 डबल केला म्हणजे रेडियस डबल केली तर तुमची जी आर्क लेंथ आहे ना ती पण डबल होणार. ओके, हा पॉइंट नीट समजून घ्या. जर तुम्ही रेडियस डबल केली तर करस्पॉन्डिंग आर्क लेंथ जी आहे ती पण डबलच होणार. सो आपण हे कसं लिहू शकतो? R2 इज इक्वल टू 2R1, S2 इज इक्वल टू 2S1. ठीक आहे, सो माझा थीटा 2 कसा आहे ना? थीटा 2 इज इक्वल टू S2 अपॉन R2. S2 काय आहे? ट्वाइस ऑफ S1 अपॉन ट्वाइस ऑफ R1. So this becomes S1 upon R1, which is basically your theta 1. So theta 2 equals to theta 1. हे तुम्ही बघू शकता. दोन्ही केस मध्ये तुमचा बेसिकली अँगल सेमच आहे. याचा अर्थ काय? आणि हा इंडिपेंडेंट ऑफ रेडियस आहे. रेडियस जरी डबल केली तरी तुमचा अँगल बदलला. तर याचा मिनिंग हा आहे की जसं तुम्ही रेडियस बदलता तशी तुमची आर्क लेंथ सुद्धा बदलते, त्याच प्रपोर्शन मध्ये बदलते. त्यामुळे आपल्याला इंडिपेंडेंट ऑफ रेडियस मिळते. ओके, जर रेडियस बदलली, जर तुम्ही असं करू शकला की रेडियस बदलली आणि आर्क लेंथ जर चेंज झाली नाही तर त्या केसमध्ये आपण इन्व्हर्सली प्रपोर्शनल असं म्हणू शकतो. पण तशी केस सर्कलच्या बाबतीत पॉसिबल नसल्यामुळे
आपण म्हणतो की इंडिपेंडेंट ऑफ रेडियस. हा पार्ट थोडासा कॉम्प्लिकेटेड होत असेल कदाचित तुम्हाला, सो मी परत एकदा सांगते की जसं जसं तुम्ही रेडियस बदला, रेडियस ट्वाइस केली, रेडियस थ्राइस केली, तसं त्याच पटीमध्ये तुमची आर्क लेंथ पण चेंज होईल. ओके, सो रेडियस चेंज केल्यावर आर्क लेंथ सुद्धा चेंज होते. ओके, सो आर्क लेंथ आपण कॉन्स्टंट ठेवून रेडियस फक्त चेंज करू शकत नाही. सो इन्व्हर्सली प्रपोर्शनल हे रिलेशन होल्ड होत नाही. सो आर्क लेंथ नुसार रेडियस आणि आर्क लेंथ दोघंही सेम पटीत चेंज होत असल्यामुळे ती गोष्ट कॅन्सल होऊन आपल्याला ओरिजिनल जे आहे तेच मिळतं. सो इट इज इंडिपेंडेंट ऑफ रेडियस. ओके, आता आपल्याला आता आपण नेक्स्ट पार्ट बघूया. मी हे जे लिहिलं ते जस्ट रब करून घेते. हा जो पार्ट आहे कन्वर्जनचा तो एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. हा पार्ट नीट समजून घ्या. ओके, आता आपण रेडियन टू डिग्री मध्ये एखादा अँगल तुम्हाला डिग्री मध्ये दिला तर तो रेडियन मध्ये कसा कन्वर्ट करायचा, रेडियन मध्ये दिलाय तर डिग्री मध्ये कसा करायचा, हे बघूया. ओके, त्याच्यासाठी आधी एक मी तुम्हाला कन्सेप्ट जस्ट सांगते. तुम्हाला सपोज एक वायर आहे, तिची लेंथ तुम्हाला सांगितली 4 मीटर. ठीक आहे, ओके, आणि दुसरी एक वायर आहे, तिची लेंथ आहे 2 मीटर. ओके, अशा 2 वायर्स आहेत. आता तुम्हाला काय करायचंय, या 2 वायर्सचा रेशो करायचा, लेंथचा रेशो करायचा. म्हणजे काय ना 4/2 म्हणजे रेशो काय ना 2 येणार. इथे मी काय घेतलंय 4 मीटर आणि 2 मीटर. आता तुमचा फ्रेंड म्हणतोय की मला दोन्ही गोष्टी सेंटीमीटर मध्ये सांग. सो तुम्ही काय करणार 400/200 घेणार आणि ह्याचा आन्सर काय मिळणार तुम्हाला 2 मिळणार. म्हणजे तुम्ही बेसिकली युनिट कोणतंही घ्या, मीटर घ्या किंवा सेंटीमीटर घ्या, तुम्हाला रेशो सेमच मिळतो. तीच गोष्ट आपल्याला इथे करायची. म्हणजे मी हेच कसं लिहू शकते 4 मीटर/2 मीटर इज इक्वल टू 400 सेंटीमीटर/200 सेंटीमीटर. असंच मी मिलीमीटर साठी वगैरे लिहू शकते. ओके, तीच गोष्ट आपल्याला अँगल मध्ये करायची. म्हणजे लेट अस कन्सिडर की आरसी हा तुमचा एक रेडियन, इथे आर रेडियस नाही, जस्ट रेडियन मध्ये एक अँगल आहे, त्याला आपण आर ने डिनोट केलाय. ओके, लेट आरसी डिनोट्स अँगल इन रेडियन आणि थीटा हा त्याचा करस्पॉन्डिंग डिग्री मधला अँगल आहे. ओके, म्हणजे जस्ट हा एक अँगल आहे, सपोज करा की हा एक अँगल आहे, हा अँगल आहे, त्याचं रेडियन मध्ये मेजर किती आहे आरसी आहे आणि डिग्री मध्ये मेजर किती. ओके, आता मी ह्याचा रेशो घेते कशाबरोबर, स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल मध्ये हा अँगल, स्ट्रेट अँगल रेडियन मध्ये किती असतो पाय सी किंवा पाय, आणि स्ट्रेट अँगल डिग्री मध्ये किती असतो 180. ह्या दोघांच्या अँगल्सचा मी रेशो घेतला. मग असेच आपण बघितलं की रेशो मात्र सेम नाही, सो आपण इज इक्वल टू लिहू शकतो. ठीक आहे, आता बघा हे पट्ट आहे का, आरसी इज इक्वल टू थीटा इंटू π/180. जस्ट मी डिनॉमिनेटरची टर्म राईट हँड साइडला न्यूमरेटर मध्ये कन्वर्ट केली. ओके, हे आपल्याला रिलेशन मिळालं. हे रिलेशन कायम लक्षात ठेवा. हे रिलेशन फिजिक्स मध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला लागणार. हे रिलेशन आपल्याला काय सांगतं, जर तुम्हाला कुठलाही अँगल डिग्री मध्ये दिला असेल आणि तो तुम्हाला जर रेडियन मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर त्या अँगलला π/180 ने मल्टिप्लाय करा. आय रिपीट, जर तुम्हाला कोणताही अँगल डिग्री मध्ये दिलेला असेल आणि तुम्हाला जर तो रेडियन मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर त्याला π/180 ने मल्टिप्लाय करा. ओके, असंच मला डिग्रीसाठी बघा लिहिता येईल θ0 ह्या इक्वेशन नुसार, इक्वेशन स्टार म्हणते मी, इक्वेशन स्टार नुसार θ0 इज इक्वल टू आरसी
इंटू 180 अपॉन पाय. म्हणजे जर मला एखादा अँगल रेडियन मध्ये दिला असेल तर मी त्या अँगलला 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय करून मला करस्पॉन्डिंग अँगल डिग्री मध्ये मिळेल. हे दोन फॉर्म्युले आहेत. ओके, आता आपण या गमती जमती बघूया काय आहे. ओके, आता आपण कॉमन अँगल्स रेडियन मध्ये किती असतील काय असतील ते बघूया. आपले बेसिकली आपण रिअल लाईफ मध्ये कुठले कुठले अँगल वापरतो. 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, 360 डिग्री. हे आपण रिअल लाईफ मध्ये अँगल्स वापरतो. त्यापैकी हे डिग्री मध्ये आहे आणि इथे मी रेडियन मध्ये मी इथे लिहित जाते. हे तुमचे रेडियन मध्ये आहे, हे डिग्रीज मध्ये आहेत. ओके, त्यापैकी हे आपल्याला माहिती आहे की 180 म्हणजे किती असतो, पाय असतो. आता तुम्ही हे फॉर्म्युलेज पण वापरू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही 90 डिग्री टाकू शकता. फॉर एक्झाम्पल एक मी करून दाखवले. ते जर तुम्ही 90 टाकलं तर 90 अपॉन पाय अपॉन 180. कुठला फॉर्म्युला वापरला, पहिला फॉर्म्युला वापरला. मला डिग्री मध्ये अँगल दिला आणि मी तो रेडियन मध्ये कन्वर्ट करते. किती आला आन्सर, π/2 आला. ओके, सो तुम्ही असं करू शकता. मी त्याच्यापेक्षा इझी मेथड तुम्हाला दाखवते कशी काय. बघा, पाय ला किती आहे 180 डिग्री. आता जर मला 90 हवं तर या 180 डिग्रीला मला कितीने डिवाइड करावं लागेल, 2 ने. म्हणजे 180 डिग्री अपॉन 2 मला काय देईल, तो 90 देईल. आणि पाय डिवाइड बाय 2 पण काय देईल, 90. सो रेडियन मध्ये 90 चा अँगल काय आहे, π/2. तो तुमच्या फॉर्म्युला बरोबर मॅच होतोय. ओके, तेच मी तुम्हाला इथे थोडंसं ग्राफिकली किंवा तेच मी हे तुम्हाला थोडंसं डायग्रामॅटिकली सांगण्याचा प्रयत्न करते. बघा, इथे मी अँगल्स लिहून घेतले. 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री आणि 360. ओके, 180 डिग्री म्हणजे पाय असते. ओके, 180 डिग्री आपण असं लिहिण्यापेक्षा आपण जस्ट असं मेन्शन करूया. 180 डिग्री म्हणजे पाय असेल तर त्याच्या बरोबर हाफ काय असेल, π/2 असेल. ओके, तेच आपल्याला इथे मिळेल. ओके, त्याच्यानंतर काय आहे 270 डिग्री. आपल्याला काय माहिती आहे, 180 डिग्री म्हणजे पाय, हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला काय हवं, 270 डिग्री हवं. ओके, अजून एक आपल्याला गोष्ट माहिती आहे की 90 डिग्री म्हणजे π/2 आहे. सो ह्याला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणजेच मी काय केलं, 3 × 90 डिग्री जर केलं तर मला काय मिळेल, 270 डिग्री. रेडियन मध्ये पण सेम, 3 × π/2 मला काय देईल, 270 डिग्री येईल. सो इथे काय आहे, 270 डिग्री. ठीक आहे, तेच इथे बघा, इथे हे डिस्टन्स किती आहे, 0, π/2 हे पाय आहे. आता बघा, इथून ते इथे कितीचा इन्क्रीज झाला, π/2. π/2 प्लस पाय केल्यावर तुम्हाला पाय मिळाला. मी लिहून दाखवले तुम्हाला. π/2 प्लस पाय केल्यावर मला काय मिळालं, पाय मिळाला. ओके, म्हणजे पुढच्या हे आणि हे सिमिलरच आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये काय π/2 ऍड झालेला असेल म्हणजेच पाय प्लस π/2 म्हणजेच मला किती मिळणार, 3π/2 म्हणजेच 270 डिग्री. अजून मला काय मिळेल, 2π मिळेल. सो हे आपल्याला मिळालं. आणि 360 म्हणजे आपण बघितलेलं 2π आणि 0 0 आहे, तो सगळीकडे सेमच राहील. ओके, त्याचबरोबर अजून काही अँगल्स आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये हे अँगल्स फार उपयोगाचे पडतात आपल्याला. 30 डिग्री आणि 60 डिग्री आणि 45 डिग्री. बरेच जण हे पाठ करतात की 30 डिग्री म्हणजे π/6, 60 डिग्री म्हणजे π/3. गरज नाही, खूप सिंपल आहे. मी सांगते तुम्हाला कसं काय. तेच रिलेशन आपलं मला असं जस्ट मी हे रफ करून देते. 180 डिग्रीला जर मी 6 ने डिवाइड केलं तर मला काय मिळेल, 30 डिग्री मिळेल. बरोबर, 180. ओके, तेच पायला जर म्हणजेच मला पायला पण 6 ने डिवाइड करायला पाहिजे की मला काय मिळेल, 30 डिग्री मिळेल. ओके, आता 60च्या केसमध्ये बघा, 60 मिळवण्यासाठी मला कितीने डिवाइड करायला पाहिजे, 3 ने डिवाइड करायला पाहिजे.
विचार करा कितीने डिवाइड करायला पाहिजे. थिंक ओव्हर इट. 4 ने डिवाइड करायला पाहिजे. बरोबर. सो मी इथे 4 ने डिवाइड करते म्हणजे मला इथे काय मिळेल 45 डिग्री मिळेल. आणि इथे पण π/4 येणार. सो हे तुमचे रेडियन मधले मेजर्स. आतापासून ट्रिग्नोमेट्रीच्या ज्याच्या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला 30 डिग्री sin 30 असं नसणार, sin π/6, sin 60 म्हणजे sin π/4. सो आपण रेडियन मेजर जास्तीत जास्त ठिकाणी वापरतो. ठीक आहे.